नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाऊणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोला अनंतानंत सिद्ध भगवान की जय। सिद्धांचं अष्टक बघतोय आपण। जे सिद्धपदाला प्राप्त झालेले आहेत असे अनंत सिद्ध भगवान आता सिद्धशिलेवर विराजमान आहेत। त्यांचं स्वरूप जाणून त्यांच्यासारखा मी सुद्धा स्वभावाने सहज सिद्ध आहे हे जाणण्यासाठी म्हणून सांगितलं की हे भावाष्टक आपण करतोय। तर त्याच्याद्वारे आपल्याला आपलं स्वरूप समजणार आहे, त्याच्याद्वारे आपल्याला खरा स्वभाव कसा आहे हे पर्यायामध्ये व्यक्त होणार आहे। तर सगळ्या विशेषणांच्याद्वारे त्यांनी आपल्या स्वभावाचीच ओळख करून दिली आहे। तर आपण काय बघत होतो, सिद्ध कोणाला म्हणायचं? आयशू म्यूट आहेस। सिद्ध कोणाला म्हणायचं? जे आटी कर्मांचा नाश करतो ते सिद्ध। बरोबर। ते कुठं असतात आता? ते महालिंगपूरमध्ये, सिद्धशिलेवर, कोल्हापूरमध्ये सिद्धशिलेवर आहेत की त्याच्यावर पण आहेत की? सिद्धशिलेवर कोल्हापूरच्या वर आहेत की नाही सांग? होय आहेत। कसं काय? मला वाटलं नाही म्हणतेस। म्हणजे जिथं सिद्धशिला कुठं आहे? जेवढी मनुष्य भूमी आहे ना, बघितलं होतं आपण त्या दिवशी, 2.5 द्वीपापर्यंत मनुष्य जाऊ शकतो। मग जेवढं मनुष्याचं क्षेत्र आहे त्याच्यावर सगळ्या काय म्हणायचं, प्रदेश होता त्यांना काय समजायचं, सगळ्या एक पॉईंटवर सिद्ध आहेत। असं त्या 2.5 द्वीपामधलं एक पॉईंट असं रिकामं नाही आहे की जिथं सिद्ध नसतील। आता तुमच्या गावातलं बघून घे, कुठंतरी सरोवर आहे समज, कुठंतरी पर्वत आहे, कुठंतरी काहीतरी अशी ठिकाण आहेत की जिथं तुम्ही बसू शकत नाही ध्यानाला, पण त्याच्यावरून सुद्धा सिद्ध झालेले आहेत। मग असं सांगतायत म्हणून की एक सुद्धा पॉईंट असं नाही आहे जिथं की तिथून मुक्त झालेले जीव नाही आहेत। तर सगळ्या त्या 2.5 द्वीपाच्या त्याचं मेजरमेंट किती आहे तर 45 लाख योजन असं त्याचं युनिट आहे। एवढ्या एरियामध्ये जेवढे सगळे जीव बसतील ना ध्यानाला, तर तिथून जेवढे मुक्त होऊ शकतात ते सगळे वर विराजमान होतात। त्याच पॉईंटपासून वर, डायरेक्ट वर, म्हणजे स्ट्रेट पॉईंटमध्ये वर, इकडं तिकडं नाही। मग असं सांगितलं की प्रत्येक प्रदेश व्याप्त आहे सिद्धशिलेवर आणि त्या सगळ्या ठिकाणी अनंत सिद्ध आहेत। एका प्रदेशावर एक सिद्ध आहेत असं नाही, तर त्यांनी अनेकांना सुद्धा जागा देऊ शकतात, त्यामुळे तिथं अनंत सिद्ध आहेत। मग हे समजून काय फायदा आपल्याला? तुम्हाला नवीन घर घ्यायचं तर बुकिंग करावं लागतं, पैसे भरावे लागतात। अजून काय, जागा घ्यायची, फ्लॅट घ्यायचं तर किती उपद्व्याप, किती परेशानी असते। तेच तिथं सिद्धशिलेवर आता अनंत काळापर्यंत तिथंच राहायचं तुम्हाला। मग आता बुकिंग करून ठेवायचं का? कसं? म्हणजे तिथं जर जागा मिळवायची तर काय पुरुषार्थ करायचा आहे? म्हणजे सांगितलं की तिथं फक्त जायचं तर तुम्हाला स्वभावाचं वेदन करायचं आहे, बास, त्याच्यापेक्षा दुसरा पुरुषार्थ नाही। त्या स्वभावामध्ये दृढ राहावा, स्थिर राहावा, काय म्हणायचं त्याचं सम्यक अनुभवन करा। तर त्याच्याद्वारेच आपल्याला सिद्धशिलेवर सहज स्थान मिळणार। आणि अशा त्या सिद्धशिलेवर जायचे म्हणून नाही, तर
आपला आनंद आपल्याला भोगायचा आहे म्हणून करा जी साधना करणार आहे ती. मग जेवढं आपल्याला समजतंय ना धर्मामधलं ते सुद्धा भरपूर आहे. जसं समजलं ना, आता इथं आपण अम्मांकडं आलो, सेवा केली, त्यावेळेस इथं काय काय समजलं? शरीर भिन्न नाही, जीव भिन्न नाही, एवढं तर सांगितलं का नाही अम्मानी? काय सांगितलं? सांग एक वाक्य अम्मानी काय सांगितलं तुला? नीट ठेव ना, ते कॅमेरा दिसे ना तुम्हाला. म्यूट आहेस. काय सांगितलं सांग अम्मानी? आत्माला जाणा, मी जाणणार आहे, संसारात पडू नका. होय. मग काय म्हणली तू? किती मोठा उपदेश दिला होय तुला. म्हटलं आणि काय? होय म्हणली. म्हणजे आम्हा नेहमी सांगतात काय, चालणारा नाही जाणणारा आहे, बोलणारा नाही जाणणारा आहे. मग त्याचा अनुभव केला का आपण? जसं आपण काय विचार करतो की मी झोपलो तरी सुद्धा मी ऐश्वर्य आहे, खातोय पितोय तरी पण मी ऐश्वर्य आहे. हे तुम्ही सतत वेदन चालू आहे ना, त्याच्यामध्ये विसरत नाही तुम्ही. मग हे सगळं शरीराकडून आपण आपली ओळख करतो. मग सिद्ध भगवान सांगतात की तुम्ही सिद्ध आहेत, शरीर नाही आहेत. कारण या फक्त आयुष्यामध्ये आलाय, या जीवनामध्ये आलाय म्हणून तुम्ही मनुष्य आहे, स्त्री आहे. इथून मेल्यावर सांग पुढं गेल्यावर काय होणार? मग जे खरं रूप आहे ना जीवाचं, ते कुठल्याही गतीत गेलं तरी सुद्धा बदलत नाही. आणि ते रूप आहे ते सिद्ध स्वरूप. मग त्याला बघायचं आहे आपल्याला. म्हणून आपण आज जाऊ देत, बाकीचं सगळं सोड. एवढं ध्यान कर, मी ऐश्वर्या नाही, मी जीव आहे. मी स्त्री नाही, मी जीव आहे. एवढं ध्यान करा. त्याच्यातून सुद्धा सगळी जिनवाणी समजली आपल्याला. म्हणून त्यांनी सांगितलंय म्हणा इष्टोपदेशचं 50 नंबरचा श्लोक. इत्यसौ तत्वसंग्रह. काका पुढं. जीवोन्यः पुद्गलश्चान्य इत्यसौ तत्वसंग्रह यदन्यदुच्यते किंचित सोस्तु तस्यैव विस्तरः. जीवन्य आहे, पुद्गलन्य आहे, एवढंच सगळ्या ग्रंथांचं सार आहे. मग एवढं समजलं आपल्याला. मग बाकीचं सगळं विस्तार आहे त्याचाच. मग तुम्ही ते समजून घेतला तर बेस्टच आहे. नाही घेतला, एवढंच जाणलं तरी सुद्धा आपल्याला सिद्धशिलेवर जागा मिळणार. म्हणून तेवढ्यावर दृढ राहा. तसंच श्रद्धा आणि तशी प्रतीती करण्याचा सतत प्रयत्न करा. म्हणून मी पण सिद्ध आहे हे जाणण्यासाठी आपण भावाष्टकमध्ये फलाचा अर्घ्य बघायचं आहे आज आपल्याला. काय बघितलं होतं आपण काल? धूप का चढवतो? तर सगळ्या कर्ममलाचा नाश करण्यासाठी धूप चढवतो आणि सिद्ध स्वरूप प्रगट करण्यासाठी म्हणून मी धूप चढवतो हे सांगितलं होतं. आता सांगतायत काय, फल का चढवायचं? काय म्हणता तुम्ही फल चढवताना? मोक्ष फल प्राप्तये फलम निर्वपामिति स्वाहा. म्हणजे काय? मोक्ष फळाची प्राप्ती हो म्हणून मी फळ चढवतो. मग फळ मिळतं का हो लगेच? जेव्हा ही भावना करतो की मला मोक्ष फळाची प्राप्ती हो, तेवढ्यातनं मोक्ष मिळतं का नाही मिळत का? मग कशाला करायची भावना? मग सगळीकडेच तुम्ही भावनाच केली आहे हो. जन्म जरा मृत्यू विनाश नाही. जल चढवल्यावर काय जन्म मृत्यूचा नाश होतो का? मग म्हणजे सगळीकडे ती भावनाच आहे की त्याने मी रहित आहे. जन्म मला नाही आहे, मरण मला नाही आहे. तसंच सांगितलं संसार पण मला नाही आहे. मग जो मोक्ष स्वभाव आहे आपला, त्याची प्राप्ती करण्यासाठी म्हणून मी फळ चढवतो असं आपण तिथे एक भावना करतोय. मोक्ष म्हणजे काय? आपल्याला तिथं जायचंय वर असं नाही. एवंभूत ज्ञानी म्हटलं ना, आत्ता आपल्याजवळ सुद्धा तसा सिद्ध स्वभाव आहे, म्हणजेच मोक्ष स्वभाव आहे. मग त्याची प्राप्ती करायचं आहे म्हणजेच मोक्ष फल प्राप्त आहे. चला परम काय म्हणते? मोक्ष फलाचं काय कसं भाव करायचं? मोक्ष फलाचं काय भाव करायचं? मोक्ष फल प्राप्त आहे म्हणलं की नाही, तर त्याच्यामध्ये असा विचार नाही की मला तिथं जायचंय, तिथं जायचंय, कुठं वर सिद्ध शिलेवर जायचंय, अशी भावना नाही. असे भाव करा की मी स्वतः मोक्ष स्वरूप आहे. म्हणजे सांग, जे पण मुनिराज ध्यान केले, जे पण मोक्षाला गेले, त्यांनी काय भावना केली हो? मला सिद्ध शिलेवर जायचं आहे असे भाव केले का? तसे नाही केले भाव. त्यांनी भाव केले मी सिद्ध आहे.
एवढं बस आपला आनंद त्यांनी भोगला ना, त्यांना ते स्थान सहज मिळालं. म्हणजे त्या अनुभूतीमध्ये, त्या ज्ञानामध्ये ते दृढ राहिले. किती वेळ? फक्त 48 मिनिटं. किती म्हणले? बस बघू ध्यानाला. 48. एवढंच फक्त 48 मिनिटात. 8 दिवस माहेरी आहे म्हटल्यावर 48 मिनिटं भरपूर आहेत आपल्याकडं. मग तेवढा दिवस ध्यान करायचं स्वतःचं. मग तिथूनच मोक्षाला जाशील कदाचित. माहिती आहे का? पाहिजे का? काय क्वेश्चन मार्क. कुठं तर गेले मोक्षाला तर सासरचे घ्यायला आल्यावर काय करायचं असं का? मोक्ष रूपी स्वभाव म्हणजे ते काय? म्हणजे आपलं आत्मा आहे ना, आत्म्याचा स्वभावच मोक्ष आहे. आत्म्याचा स्वभावच सुख आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही आहे. आत्मा म्हणजे तुम्ही जे काय विशेषणं दिली ना आत्ता इथं पूजा करत असताना, म्हणता काय मला अक्षय पदाची प्राप्ती होऊ दे. अक्षय पद म्हणजे काय? कुठं असतं ते? तांदूळ. तांदूळ हे अक्षय म्हटलं गेलं ग. तांदूळ म्हणजे काय? ते का बरं चढवायचं? म्हणजे अखंड अखंड आहे मी, माझा जीव अखंड आहे, म्हणजे मरणारा नाही. हा बरोबर, म्हणून अक्षय चढवायचं. हा बरोबर. मग म्हणून अक्षय म्हणजे आत्मा आहे ना. मग तसंच सगळ्या अर्घ्यामध्ये एक एक शब्द म्हणजे आत्माच दाखवायचा आहे त्यांना. मग तसंच इथं सुद्धा अष्टकर्म रहित कोण आहे सांग? अष्टकर्माचा नाश करण्यासाठी मी धूप चढवतो. अष्टकर्म रहित कोण आहे? माझा स्वभाव सुद्धा आता अष्टकर्म रहित आहे. म्हणजे जो आत्मा आहे ना, तर तो आत्मा कोणाचाही असू देत, कोणाच्याही आत्म्यामध्ये कर्म नाहीत, कोणाच्याही आत्म्यामध्ये संसार नाही, दुःख नाही, हे काय म्हणायचं जन्मजरा हे दोष नाहीत, भूक तहान हे दोष नाहीत. सगळ्यांचा आत्मा त्यांचा कसा आहे ना, सिद्धांचा तसा आहे. म्हणून तेवढं फक्त आपल्याला अनुभवायचं की मी सुद्धा तसाच आहे. मग जे आहे ते व्यक्त होत असतं. जसं म्हटलं की बी पेरायचं बाबळीचं आणि झाड आल्यावर वाट बघायचं, ह्याला हापूस आंबे येतील. येणार की नाही? नाही ना. कोल्हापुरात येतात का? नाही ना. का बरं? वेगळं पेरलेलं. हा म्हणजे जे त्याच्यात जे आहे ना तेच मिळणार आहे. जे नाही आहे ते मिळू शकणार नाही. म्हणून म्हटलं माझ्या स्वभावात आहे, सुख आहे, काय म्हणायचं अजर अमरता आहे. मग त्याची प्राप्ती मला होते. मग जसं आहे तसं व्यक्त होतं, प्रगट होतं, त्यालाच म्हणायचं सिद्ध. म्हणजे सिद्ध आहे स्वभाव. म्हणून तसं सगळ्या कर्मांचा नाश झाल्यावर सिद्ध झालो आपण. म्हणजे पर्याय रूपाने पण तसं. आत्ता पर्याय रूपाने स्त्री आहे तू, पण द्रव्य रूपाने कोण आहे सांग? आत्मा, जीव आहे, आत्मा आहे. मग ह्याला म्हणायचं द्रव्य आणि पर्याय पाहण्याची दृष्टी. हे द्रव्य आहे ना, हे सगळ्या पर्यायात गेलं तरी जीव 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 रूप राहतं. आणि इकडं पर्याय कुठलीही असेल, आत्ता तू मनुष्य आहे, उद्या देव असणार, नारकी असणार, तिर्यंच असणार, हे सगळं बदलत राहील. पण हे म्हणजे मी नाही आहे हे जाणणं म्हणजे अनुभूती. हे जाणणं म्हणजेच सम्यक ज्ञान. तसं श्रद्धान करणं म्हणजे सम्यक दर्शन. आणि एवढ्याच या द्रव्याला बघून ध्यान केलं मुनींनी आणि ते सिद्ध झाले. आपलं लक्ष इकडं असतं पर्यायाकडं. त्यामुळं आपण चंचल होतो, त्यामुळं आकुलित होतो, दुःखी होतो. मग तुम्हाला मोक्ष फळ पाहिजे असेल तर इकडं बघा. कुठं? स्वभावाकडं बघा. जो द्रव्य रूप आत्मा आहे त्याच्याकडं बघा. तर आपल्याला सुद्धा तसं सिद्ध स्वरूप प्रगट होऊ शकतं. अवघड नाही, फक्त तशी आपण स्थिरता करत नाही म्हणून आपल्याला ते जमत नाही वाटतंय. पण आपल्यासाठी सुद्धा ते सहज शक्य आहे. एनी डाऊट? नाही? निशंक झालीस? चला. परम भाव फलावली संपदा, सहज भाव कुभाव विशोदया, निज गुणा स्फुरणात्मनिरंजनम, सहज सिद्धमहं परिपूजये. काय सांगितलं अर्थ?
परमभाव फलावली संपदा म्हणजे काय सांगायचं आहे? परमभावरूपी फलांची आवली, काय म्हणायचं, चेन, किंवा काय म्हणायचं, आवली म्हणजे अनेक अनेक पर्याय, माळ म्हणा असं, हां, किंवा चेन म्हणले की मी तुम्हाला. मग बरं समजून घ्या, पुढं विस्तारात येईल. जी परमभावरूपी फलांची आवली आहे ती संपदा, त्याच्याद्वारे मी सिद्धांचं पूजन करतो. काय म्हणले? काय म्हणले? माझ्याजवळ राहा की. नाही सांगा. परमभाव म्हणजे स्वभावाला परमभाव म्हणलं. परमभावरूपी फलाची संपदा आवली, त्याची संपदा, त्याच्याद्वारे मी म्हणजे त्या परमभावरूपी फलाच्याद्वारे मी सिद्धांचं पूजन करतो. कसं आहे ते, किंवा त्याच्याद्वारे काय होतं, तर पुढं सांगितलं सहज भाव कुभाव विशोधया, म्हणजे सहज भाव हा स्वभाव किंवा सहज भाव म्हणजे शुद्धोपयोग, त्याच्याद्वारे कुभावाचं विशोधन होतं, म्हणजे भेदज्ञान होतं. कुभाव काय आहेत आणि स्वभाव काय आहे ह्याचं विशोधन. तुम्ही तांदूळ निवडता म्हणजे काय, विशोधन आहे ते एक प्रकारचं ना. म्हणजे त्याच्यामध्ये काय घ्यायचं, खडे घ्यायचं आणि तांदूळ टाकायचं, हो म्हणतात. म्हणजे त्यातनं विशोधन करून आपण सारभूत जे चीज आहे ते ग्रहण करतो आणि त्यात अनावश्यक आहे ते काढून टाकतोय. हां, तर तसं भेद करण्याची बुद्धी म्हणजे विशोधन करणं. मग कुभाव काय आहेत आणि स्वभाव काय आहे हे कशाच्या द्वारे जाणलं जाणार, तर परमभावरूपी फलाच्या द्वारे. फलावली म्हणजे अनेक पर्यायांमध्ये स्वच वेदन, त्यांनी तर घेतलं इथलं वाचते. ये परिणाम एक समय में अनेक नहीं होते. यहाँ पर जो फल भाव फलों की आवली कहाँ है, उससे मतलब है अनेक समयों में क्रमवर्ती होने वाले जो भाव है. कुठले भाव, तर हे शुद्धोपयोग रूप परिणाम. तर एका समयामध्ये होत नाहीत. अंतर्मुहूर्तामध्ये किती समय, किती समय, किती समय हो, हां, तर एवढे असंख्यात समय आहेत एका अंतर्मुहूर्त. मी काय सांगितलं, विचारले? असंख्यात समय आहेत, बस. हां, आम्हाला घुसायचं नाही आहे कर्मात. म्हणजे एका अंतर्मुहूर्तामध्ये असंख्यात समय आहेत. तर तेवढ्या समयापर्यंत ती आवली म्हणायचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा आता बासकी काय सांगायचं आहे, भाव ग्रहण करा. तर सांगितलं की अनेक समयांमध्ये क्रमवर्ती होणारा तो शुद्धोपयोग, त्याच्याद्वारे मी सिद्धांची पूजा करतो. मग त्या सिद्धांची म्हणजे स्वभाव सिद्धाची आणि व्यवहाराने त्या सिद्धांची. मग अर्थ दिलं का? काय सांगितलं? परमभावरूपी फलांची आवली. परमभावरूपी फलांची पंक्ती हे शब्द आठवत होते मी. पंक्ती म्हणजे असं लयबद्धता, अनेक पर्याय समजा त्याच्यामध्ये. तर परमभावरूपी फळाची पंक्तीरूप संपदा, त्याच्याद्वारे मी सिद्धांची पूजा करतो. सहज भाव सहज स्वभावाला लक्ष केल्याने प्रगट होतो, म्हणजे शुद्धोपयोग. जो सहज भाव आहे तो सहज स्वभावाला लक्ष केल्याने प्रगट होतो. त्याद्वारे कुभावाचे विशोधन होते. म्हणजे काय, कुभाव दूर होतात. कुभाव कशाला म्हणायचं? कुभाव म्हणजे सगळेच की, क्रोधादी कषाय म्हणा, दर्शनमोहाचे परिणाम, चारित्रमोहाचे परिणाम सगळे कुभाव आहेत. तर सांगतात अज्ञान रूपाने परिणाम. तर हे सगळे कुभाव सहज भावाच्या द्वारे नष्ट होतात.
अशा शोधनरूप फळाच्या द्वारे मी पूजा करतो. समजते का काय सांगायला लागले त्यांनी? शुद्धोपयोगामध्ये मी स्वतःला सिद्ध समजून जाणले, समजले मला, त्याच्यामुळं माझ्यातले सगळे कुभाव दूर झाले. मग जो दिसलाय ना मला सहज सिद्ध स्वभाव, त्याच्याद्वारे मी भगवंतांचं पूजन करतो. मग त्या सिद्धांचं किंवा स्वभाव सिद्धाचं. आणि मग पुढं त्यांनी छान घटवलं की प्रभूच्या दृष्टीने प्रभुता येते. कोण प्रभू? तुम्ही एका साईडनी लावा, द्वैत ज्ञाने ते प्रभू, त्यांच्या दृष्टीने त्यांना लक्ष केल्याने माझ्यामध्ये प्रभुता प्रगट होते. किंवा दुसऱ्यामध्ये मी स्वभाव माझा परमप्रभू आहे, त्या प्रभू स्वभावाच्या दृष्टीने प्रभुत्व प्रगट होतं. पुढं सांगितलं शुद्धाच्या लक्षाने शुद्धता प्रगट होते. सगळीकडेच तसं समजून घ्या. ज्याला कोणाला लक्ष करतो तीच पर्यायामध्ये व्यक्ती अभिव्यक्ती बहिरंगामध्ये होते. सहज सिद्धांच्या दृष्टीने निर्मल भाव बनतात. त्या निर्मल भावाने मी पूजा करतो. म्हणजे जेव्हा मी सिद्धांना लक्ष करतो तेव्हा माझ्या पर्यायामध्ये सहजतेने निर्मलता येते. मग तो स्वभाव सिद्ध असेल किंवा ते सिद्ध भगवान असतील. मग जेव्हा मी स्वभाव सिद्धाला लक्ष करतो तेव्हा पर्यायामध्ये निर्मळता प्रगट होते. त्या निर्मल भावाने मी पूजा करतो. सिद्ध सहज सिद्ध महम परिपूजे. पुढं सांगितलं त्यांनी ते सिद्ध कसे आहेत, त्यांचं विशेषण आहे ते निज गुणा स्फुरणात्मनिरंजनम. म्हणजे काय? निज गुणांनी स्फुरायमान जो आत्मा तोच सहज भगवान आहे. म्हणजे तेच सिद्ध आहेत. निज गुणांनी स्फुरायमान असा तो आत्मा, तेच तो सिद्ध. व्यक्त म्हणा किंवा काय म्हणायचं, प्रेरित नाही, असं अभिव्यक्तीच म्हणायची पर्यायामध्ये. निज गुणांनी जो प्रगट झालेला असा आत्मा आहे तोच सिद्ध आहे. अशा सहज सिद्धांची मी पूजा करतो. हां असं म्हणा, पर्यायामध्ये प्रगट झाला. भगवंतांकडून आपल्याला त्यांच्या केवल ज्ञानाची महिमा येते ना, त्यामुळं आपल्या पण ज्ञानाचं स्वरूप समजतं. त्यामुळं म्हटलं की भगवंतांकडून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. सगळीकडं नाही समजून घ्या बरं का. ज्ञान तुमचं तुमच्यामध्ये आहे, पण त्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. त्याच ज्ञानाला त्यांच्याच प्रती मी समर्पित करतो, अशी एक भावना आहे त्याच्यामध्ये. जसं त्यांनी एक उदाहरण काय दिलं की स्कूलमध्ये कॉलेजमध्ये काय होतं, सायन्सचे टीचर असतात ना, तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतात. काहीतरी एखादं डेमो देणार, काहीतरी इन्व्हेस्टिगेशन करणार, इन्व्हेन्शन करणार. मग काहीतरी नवीन प्रोडक्ट तयार केलं समजा त्यांनी, तर त्यांनी तुम्हाला शिकवलं, तुम्ही शिकलं ती कला, तर तुम्ही पुढं काय करता हो, तुमच्या परीने प्रयत्न करता ना तसं बनवण्याचं काहीतरी. आणि तुम्ही काहीतरी इन्व्हेंट केलं नवीन, तुम्हाला काय करायचं असतं पहिला? त्यांना दाखवायचं, त्यांना द्यायचं असतं म्हणा, त्यांना गिफ्ट करायचं असतं म्हणा. कोणाला? आता त्यांना माहीत नाही आहे का, त्यांच्याकडं नाही आहे का, मग त्यांना का द्यायचं? मग असं सांगतायत की तुम्हाला ज्यांच्याकडून मिळालं त्यांना देण्याचे जे भाव आहेत ना ते समर्पण आहे. मग तसं भगवंतांकडून तुम्हाला ज्ञान मिळालं तर त्या शुद्ध ज्ञानानेच मी पूजा करतो, म्हणजे भगवंतांच्या प्रती समर्पित करतो. किती तुम्हाला गांभीर्य यायला लागलं मला माहीत नाही, पण मला जेव्हा कळला अर्थ तेव्हा आनंद आला. म्हणजे जी शुद्धोपयोगाची पर्याय प्रगट झाली ती का झाली? त्यांच्याकडे लक्ष केलं आणि समजलं की ते शुद्ध का झालेत, त्यांच्याकडून मला कला मिळाली आणि मी शुद्धोपयोगाला प्राप्त झालो, तर त्याच शुद्धोपयोगाच्या द्वारे मी पूजन करतो. मग ती त्यांच्याकडून झाली म्हणा किंवा स्वभावाकडून झाली म्हणा, शुद्धाच्या लक्षाने शुद्धोपयोगाची प्राप्ती झाली तर ती पर्याय मी त्यांना समर्पित करतो, त्याच्याद्वारे मी पूजा करतो, असं सांगायला लागले. म्हणून सिद्धांच्या प्रसादाने प्राप्त निर्मल भाव त्यांच्याच प्रती अर्पित केला जाणं, ह्यालाच म्हणायचं पूजा. त्याच ज्ञानाला त्यांच्याच प्रती समर्पित करणे, ह्याला म्हणलं पूजा. तर ते भगवंतांचं विशेषण दिलं की ते कसे आहेत, निरंजन आहेत. म्हणजे काय?
अंजन म्हणजे कालिमा, अंजन म्हणजे दोष. मग अंजनाने रहित म्हणजे ते निरंजन, निर्दोष आहेत, निष्कर्म आहेत, निर्मळ आहेत असे ते सिद्ध, त्यांची मी पूजा करतो. असा माझा सिद्ध, त्याची मी पूजा करतो म्हणजे अनुभूती घेतो. फळ कशाचं प्रतीक असतं? फळ जे चढवतात ते कशाचं प्रतीक असतं? फळ का? हां, का बरं? मोक्षगतीचं प्रतीक. नाही, फळ जे झाडाचं फळ आहे ना, किंवा जे आता तुम्ही बदाम चढवता ते फळ आहे, तर ते फळ कशाचं प्रतीक आहे? हां, पूर्णता, परिपूर्णता दाखवतं. म्हणून त्यांनी सांगितलं फळ हे अंतिम दशेचं प्रतीक आहे. तर हां, किंवा परिपूर्णतेचं प्रतीक आहे. निर्मळ भावांची प्राप्ती हेच अल्टिमेट फळ आहे, हीच परिपूर्णता आहे. म्हणून त्या परिपूर्णतेच्या द्वारे मी पूजन करतो, म्हणजे शुद्धोपयोगाच्या द्वारे मी पूजन करतो. मोक्ष फळाची प्राप्ती करणं हे सगळं तुम्हाला म्हणलेलं शब्द आहेत, पण त्याच्या मागं सांगायचं काय, मोक्ष म्हणजे सुद्धा निज शुद्धता. मग त्या शुद्धतेच्या द्वारे म्हणजे शुद्धोपयोगाच्या द्वारे मी भगवंतांचं पूजन करतो. म्हणून सांगितलं निर्मळ भावांची प्राप्ती हेच खरं फळ आहे. अशा अनेक समयातील निर्मळ भावांच्या आवलीने मी स्वभावाला जाणतो किंवा पूजा करतो. कुठलंही कार्य करा त्याच्यामध्ये तुम्हाला फळाची अपेक्षा असते किंवा फळ एक टार्गेट असतं तुमचं. तर एक्झाम्पल द्या. हां, म्हणजे ते ध्येय असतं ना समोर तुमच्या, ते फळ, त्याला लक्ष ठेवून कार्य करता तुम्ही. जसं काका घर बांधलं, लक्ष काय होतं? कधी घर बनणार, कधी राहायला जाणार, ते असं असणार. एक लक्ष, एक ध्येय फिक्स होतं ना डोळ्यासमोर. म्हणजे त्या फळाची प्राप्ती येन केन प्रकारेनं करणार. आणि मग ते त्याचं ध्यास निरंतर, काय म्हणायचं, पाया खोदल्यापासून ते शेवटचं काम होऊसपर्यंत डोळ्यामध्ये आपल्या ते लक्ष, ते फळ होतं. म्हणजे तुम्ही कुठलंही काम करा त्याच्यामध्ये ते फळ समोर ठेवूनच करता. मग इथं का करत नाही हो तुम्ही, हे विचारतायत. जेव्हा पूजन करता, दर्शन करता, त्यावेळेस लक्ष का नसतं असं की मला सुद्धा काय लक्ष असतं? घरी जायचंय. पूजा करत असताना लक्ष काय असतं? प्रवचन ऐकताना लक्ष काय असतं? सांभाळून सांगा बरं का, मी प्रवचन संपल्यावर सोडणार नाही तर. म्हणजे इथं असताना सुद्धा ध्येय हे असावं की मला माझ्या मोहाचा नाश करायचा आहे किंवा मला स्वभावाची प्राप्ती करायची आहे, मला सम्यक दर्शनाची प्राप्ती करायची आहे. एवढं ध्येय ठेवतो का आपण? सांगितलं होतं ना, पूजा करताना तरी मोहाचा नाश व्हावा, स्वाध्याय करताना हे भाव असतात का? असं पंढरपूरला झालेलं मी ऐकलेलं. मग पंढरपूरकरांचे भाव असतील तसे. म्हणजे आपलं ध्येय असं ठेवत नाही तर फळाची ते प्राप्ती कशी होणार? तर सांगितलं ना की आपणच त्याला पहिला पळवाट काढलेली असती. हो, करू की नंतर करू, किंवा होत नसतं आता, किंवा किती व्याप आहे आमच्या मागं तुम्हाला काय माहिती. म्हणजे काय करतोय हो, आपणच पुष्टी करतोय आपल्या त्या शिथिलाचाराची, आपल्या त्या विकल्पांची. उलट कुठल्याही परिस्थितीत राहावा. दुपारी जसं सांगितलं मी की व्रत घ्यायचे किती भाव आहेत आपले. मला प्रतिमा घ्यायची आहे, मला दीक्षा घ्यायची आहे, मला व्रत घ्यायचे आहेत. किती भाव काका. रोज परिणाम करा सांगतात माताजी म्हणून की मी मुनी हो, मी दीक्षा घेऊ, मी आत्मकल्याण करू, मी मोक्षाला जाऊ. जितकी निर्मळतेने करणार ना भाव हे संस्कार, तर नियमाने आपल्याला तसं फळ प्राप्त होणार. म्हणून सांगतायत काय की काय सांगत होते? हां, म्हणजे फळ मला म्हणायचं ते ध्येय समोर ठेवतो का आपण? मला तसं मुनी बनायचं आहे किंवा माझ्या सगळ्या मोहाचा नाश हो, हे जर ध्येय समोर असेल तर त्याची येन केन प्रकारेनं प्राप्ती करण्याचा प्रयत्न करणार. पण आपण तसं करत नाही. त्यामुळं पूजा संपली, शेवट आला, फळ चढवलं तरीसुद्धा शुद्धोपयोग कुठं प्राप्त झाला? का झाला?
8 वेळा शुद्धोपयोग झाला का? किती वेळा झालं? 7वं आहे फळ, 8वं नाही आहे. आर्ग आहे पुढं 8वं. हां, क्रिया. सगळे करतात किंवा शिकवले किंवा आता रूढी पडली आहे म्हणून करणं म्हणजे त्याच्यातून प्राप्ती नाही आहे हो. म्हणून सांगतायत की थोडंसं जोडले जावा त्याच्याशी. भलेही त्याच्यामध्ये तुम्हाला 5 मिनटं वेळ लागेल, भलेही त्याच्यासाठी तुम्हाला थोडेसे कष्ट पडतील, पण तरीसुद्धा जे प्राप्त होणार, जे फळ मिळणार ते अनमोल असणार. तर त्यासाठी काय सांगितलं की एक राजा होता आणि त्याच्याकडं मंत्री होते, 3 मंत्री होते. आणि असं युग होतं की अनेक जण बदलले होते. काय म्हणायचं, राजाला कळलं होतं की अनेकांचे परिणाम असे आता स्वार्थी झालेत म्हणा किंवा कपटी झालेत म्हणा, असे झालेत हे राजाला कळलं होतं अनेक लोक प्रजेमध्ये. मग त्यात मंत्रींचा पण समावेश होता. मग सांगितलं की त्या मंत्र्यांची परीक्षा घ्यायची होती राजाला. 3 मंत्री होते, त्यातला कुठला मंत्री बेस्ट आहे हे बघायचं होतं. तर त्यांनी काय केलं, एक दिवस त्या तिघांना बोलवलं. धनश्री काकी, कोणाला बोलवलं? मंत्र्यांना राज दरबारात बोलवलं, मंदिरात नाही. तर ते तिघं पण दरबारात आले आणि मग राजांनी सांगितलं की तुम्हाला एक टास्क आहे, एक जॉब, एक काय म्हणायचं, एक काम करायचं आहे. मग त्यांनी विचारलं काय काम आहे? आम्ही सगळं करायला सहर्ष तयार आहे. त्यांच्यासमोर 3 थैले ठेवले, बॅग्स, आणि त्यांना सांगितलं जावा आणि राजवनातून सगळ्यात बेस्ट फळं भरून माझ्यासाठी घेऊन या. आणि पाठवलं त्यांना. मग ते 3 मंत्री म्हणले, त्यात आता असे विचार की काय ह्यांचं असं काय विचार, काय करायचं राजाला फळं घेऊन, राजाकडे काय फळं नाही आहेत का? मग त्यातल्या एका पहिल्या मंत्रीने काय केलं, सगळे मस्त मस्त फळं जेवढी होती ना त्या हाताला आली, खाली पडलेली असतील, सगळी पिकलेली न पिकलेली चांगली फळं त्यांनी सगळी त्या बॅगेमध्ये भरली आणि तो राजासाठी म्हणून घेऊन चालला. दुसरा मंत्री असतो, त्यांनी काय केलं, कष्ट जास्त करायची तयारी नव्हती तर थोडेफार फळं त्याला मिळाली चांगली, ती त्यांनी घेतली, पण जास्त काय मिळणार म्हणल्यावर सडलेली गळलेली अशी काय पण असलेली अशी फळं होती ती घेतली आणि ती खाली घातली बॅगमध्ये आणि वरती सगळी छान छान फळं. असं करता तुम्ही पण. तर ते तसं केलं. आणि तिसरा मंत्री होता, तो काय विचार करतो, म्हणला राजा कुठं बघणार आहे, थोडी राजा खाणार आहे, मुगी आपली परीक्षा बघायला म्हणून हे सगळं करतोय मला माहिती आहे. त्यांनी खाली घासफूस भरली, पालापाचोळा भरला आणि वरती 4 फळं अशी ठेवली चांगली चांगली मिळालेली त्याला. आणि मग तिघं पण ते 3 थैले घेऊन राजाकडं आले. राजाने सांगितलं दुसऱ्या दिवशी यावेळेस घेऊन या. आणि गेले सगळे राजाकडं. तर काय झालं, राजाच्या समोर ते ठेवल्यावर राजाने त्याच्याकडं बघितलं पण नाही आणि सैनिकांना बोलवलं आणि सांगितलं या तिघांना काय म्हणायचं, ते जमिनीखाली असती काल कोठडी, तर त्या काल कोठडीमध्ये तिघांना 3 स्वतंत्र रूममध्ये ठेवायचं 3 महिन्यासाठी. आणि त्यांनी जी बॅग आणली आहे ना तीच त्यांनी खायची, तेवढंच काय असेल त्यांच्याजवळ तेच. आता काय झालं, पहिला मंत्री म्हणतो देवा मला सुबुद्धी सुचली, खूप बरं झालं. दुसरा थोडंसं रडायलाच लागला, म्हणला राजन माझ्यावर असा अत्याचार करू नका, मी मरून जाईन. 2 दिवसाची पण फळं नाही आहे त्याच्यामध्ये. आणि मग काय राहणार मागं, खाली काय होतं तसले सडे गळलेले फळ खाण्यासारखे नाही आहेत, ते मी नाही खाऊ शकणार. तिसरा तर लोटांगण झालंय राजाच्या समोर, साष्टांग दंडवत. राजाला म्हणतो की माझं चुकलं, पण मी त्या कोठडीत राहू शकणार नाही किंवा हे खाऊ शकणार नाही, त्यात खाण्यासारखं काहीच नाही आहे. 1 दिवससुद्धा माझं पोट भरणार नाही, एवढं त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. राजा काय केलं, होय तुम्हीच राजा झालाय, तुम्हाला कसं माहिती. मग त्याच्यातून राजाला समजलं की कोणाची कशी वृत्ती आहे, कोणी स्वार्थी आहेत आणि कोण असं ते लुटायला बसलेत. मग राजासाठी आणायचं होतं म्हटल्यावर पण त्यांचे परिणाम असे नाही झाले की आपण उत्कृष्ट न्यावं. मग तसं त्यांना दोष देऊ नका, इथं राजा आहे
जीव राजा, त्याला किती उत्कृष्ट देता हो तुम्ही. जे काय द्यायला पाहिजे ते उत्कृष्ट द्यायला पाहिजे. काय देतो आपण. मग म्हणून त्यांनी सांगितलंय कुभाव. सगळं त्याच्यानीच पोट भरणं चाललंय आपलं. मग त्या कुभावाचं विशोधन करायचं म्हणजे त्याला दूर करायचं आहे, तर सुभाव, परमभाव, सहज भावाची प्राप्ती होणं आवश्यक आहे. आणि असं फळ आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी स्वभाव समजून घ्यायला पाहिजे. कसा आहे तो स्वभाव. निरंजन आहे, सिद्ध स्वरूप आहे, कुभावांनी रहित आहे. अशा स्वभावाला जाणलं असताना आपल्याला सुद्धा सिद्ध स्वरूप सहज प्रगट होणार. फळाची इच्छा तर प्रत्येकाला असते, पण अपेक्षित फळ मिळेलच ह्याची किती गॅरंटी हो. लौकिकामध्ये जसं मला आज 12वीचा रिझल्ट लागला आहे, हो ना, मला 100% मार्क मिळावे अशी अपेक्षा, जाऊ देत 95% मिळावे ही अपेक्षा होती. कोणाचं काय रिझल्ट लागलो. अपेक्षेपेक्षा तर नियमाने कमीच पडतात. असं कधीच होत नाही अपेक्षेपेक्षा जास्त. मला पडले होते बरं का. म्हणजे अपेक्षाच नव्हती 80%च्या वर जाईन असं तर गेलं होतं. म्हटलं तर मला परवा ह्याचं 10वीचं रिझल्ट लागलं ना, तेव्हा बहिणीच्या मुलाचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं मला संस्कृतमध्ये आउट ऑफ आउट पडलेत. म्हटलं अरे तू म्हटलं होतास की माझं 2 मार्काचं चुकलं होतं, माझं असं कसं काय झालं. जेव्हा पेपर झाला त्याच्यानंतर तो बोलला होता माझ्याशी की मला आउट ऑफ आउट मिळवायचे होते पण माझी मिस्टेक झाली, सिली मिस्टेक झाली म्हटलं, आणि असं कसं झालं. मग त्यांनी म्हटलं की रिझल्ट आल्यावर मला आउट ऑफ आउट पडलेत 100 आउट ऑफ 100 बोर्डामध्ये. म्हटलं मी म्हटलं अरे रिचेकिंगला पाठव. त्यांनी फोनच कट केला. म्हणजे जास्त कसे पडले. पडलेत तर पडलेत, घ्यायला खायला तयार सगळे, पण मागं जायची तयारी नसती. म्हणजे म्हणायचे की फळ आपण प्राप्त करायचा प्रयत्न करतो, पण ते अपेक्षित असेलच असं, अपेक्षिताची प्राप्ती होईलच असं नाही. अनपेक्षित फळाची पण प्राप्ती अनेक वेळा आपल्याला होते. आणि त्यासाठी सांगितलं की एक स्थिरता पाहिजे. जर त्याच्यामध्ये विचलित झालो आपण तर मग ते नष्ट होणार, भ्रष्ट होणार. म्हणून सांगितलं जिथं, म्हणजे मी त्याला विचारलं होतं की संस्कृत आहे म्हटल्यावर अरे जरा टफ असतंय, जरा अभ्यास केला का व्यवस्थित. म्हटलं का पेपर लिहिताना मागं पुढं हातपाय मारतोस काय, म्हणजे मागं पुढं विचारून वगैरे लिहितोस काय. तो म्हटला नाही क्लासमध्ये सगळे मला विचारते. संस्कृतचं एक सब्जेक्ट माझं एवढं परफेक्ट आहे, त्याचे वडील संस्कृतचे टीचर, त्याच्यामुळं ते म्हटला नाही मी इकडं तिकडं बघतच नाही, म्हटलं सगळे मलाच विचारते. म्हटलं एवढं कॉन्फिडंट आहे तर आउट ऑफ आउट पडून दाखवायचं. आणि खरंच त्यांनी तसं दाखवलं. पण मला म्हणायचं की असं अपेक्षित फळाची प्राप्ती प्रत्येक वेळी होईलच असं नाही. म्हणून कुठे इच्छा नको आपल्याला, फक्त एक ध्येय असं ठेवा की मोक्षपद मला प्राप्त करायचं आहे, स्वभाव सिद्धाला मला जाणायचं आहे आणि तशा पर्यायामध्ये त्याची अभिव्यक्ती करायची आहे. तर त्याला लक्ष करून जाणलं असताना 100% अलौकिकामध्ये फळ प्राप्त होतंच. एकदा लक्ष करा आणि त्याला जाणा तरी, तर तुम्हाला सुद्धा मोक्ष दूर नाही. जाणा सहज भाव स्वरूप सिद्ध आत्म्याला जाणा. पहा या आत्म्यामध्ये कुभाव नाहीतच, विभाव नाहीतच. माझा आत्मा तर अनादि अनंत शुद्ध आहे, निर्दोष आहे, निर्मल आहे. जाणा जसे सिद्ध तसा मी, निरंजन स्वरूपोऽहं, चैतन्य स्वरूपोऽहं. विसर्जन.
नमो अरिहंताण